गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण झिरो लिमिट या बुकच्या चॅप्टर नंबर 5 ची समरी वाचणार आहोत. त्याचं नावच त्या चॅप्टरचं नावच आहे हो ओपोनोपोनो. हो ओपोनोपोनो. तर ॲक्च्युली हे आहे काय नेमकं, ही एक प्राचीन पद्धत आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये BC पूर्वी ही पद्धत वापरली जायची असं लेखक आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात. हे कशावरती आधारित आहे? ही माफी आणि प्रेमावर आधारित उपचार पद्धत आहे. म्हणजे ही जी उपचार पद्धत आहे ती स्वतःवरती, स्वतःच्या अंतर्मनाला काही कमांड आपल्याला द्यायचे आहेत. त्या कुठल्या कमांड आहेत? पहिली कमांड आहे आय एम सॉरी, मला माफ करा. म्हणजे आपण कुणाला म्हणतो आहे? आपल्या अंतर्मनाला म्हणतो आहे. कारण आपण अंतर्मनाची क्षमा का मागतो आहे? कारण आपण अंतर्मनामध्ये काही 5-10 वर्षापूर्वी जो डेटा जो कलेक्ट करून ठेवला आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला जे आउटपुट भेटतं आहे, तर त्याच्यासाठी आपण आपल्या अंतर्मनाला सॉरी म्हणायचं आहे. आणि दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आणि चौथं वाक्य आहे धन्यवाद. धन्यवाद कशासाठी? की मी इतकं वाईट आणि काही पण तुला जे डेटा दिलेलो आहे किंवा जे स्मृती जे दिलं आहे कुणाला? आपल्या अंतर्मनाला, त्यासाठी तू बिअर केलं, त्यामुळं तुझं थँक्यू. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणजे माझ्या स्वतःच्या अंतर्मनाला आपण प्रेम करायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो आहे की आपण कमांड देतो आहे एकंदरीत आपल्या अंतर्मनाला की मी तुझ्यावरती भरपूर प्रेम करतो आहे, आजपासून मी तुला चांगलाच डेटा फीड करेन, असं आपण सांगतो आहे कुणाला? आपल्या अंतर्मनाला. आणि मित्रांनो, ही वाक्य आपल्या अंतर्मनाला म्हणजे स्वतःसाठी आहेत, आपल्या आतल्या डेटासाठी आहे. म्हणजे जो आतला जो डेटा आहे, आपण ज्या अंतर्मनामध्ये जो पूर्वीचा जो डेटा, पुराणा जो डेटा आहे त्याच्यासाठी आपले हे 4 वाक्य आहेत. परत लेखक इथं रिएटरेट करतात, परत सांगतात की माफी मागणे म्हणजे कमजोरी नाही आहे, ती एक शक्ती आहे, तिथून आपल्याला नवीन उभारी घ्यायची आहे, असं लेखक म्हणतात चॅप्टर नंबर 5मध्ये. तर मित्रांनो, 4 वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.